नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। विजयादशमीच्या आपल्या सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा। आपण थेट आता नेस्को गोरेगावमध्ये जाऊया। तिथे शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतोय आणि तिथे आमचा सहकारी सौरभ कोरटकर सध्या आपल्याला तिथले अपडेट्स देतोय। सौरभ, सिद्धेश, आज दसऱ्याचा दिवस आहे। सोनं लुटण्याचा आजचा दिवस असतो, सत्याचा असत्यावर विजय मिळवण्याचा आजचा दिवस असतो। पण आजच्या दिवसाचं आणखी एक महत्त्व महाराष्ट्राच्या राजकारणात आहे, ते म्हणजे महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या राजकीय मेळाव्यांमुळे। अशाच एका मेळाव्यातल्या ठिकाणावरून मी आता आपल्या सोबत आहे। गोरेगाव मधल्या नेस्को सेंटर इथं मी आहे, जिथे शिंदेंचा दसरा मेळावा थोड्या वेळात होणार आहे। हा मेळावा यापूर्वी आझाद मैदानामध्ये होणार होता, पण मुंबईत प्रचंड पाऊस झाला, तिथे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलं, त्याच्यामुळे ऐनवेळी ही जागा बदलावी लागलेली आहे। त्यामुळे प्रशासनाची आणि यंत्रणांची देखील काहीशी तारांबळ उडाली, पण पुरेपूर इथे सध्या सुरक्षा व्यवस्था बघायला मिळते। या सभेचं दसरा मेळाव्याचं नियोजन बघायला मिळतंय आणि आता राज्यभरातून शिवसैनिक यायला सुद्धा इथे सुरुवात झालेली आहे। आणि आपण जर बघितलं तर पूर्ण या दसरा मेळाव्याची थीम ही भगवी आहे। बाळासाहेबांचे मोठमोठे फोटो इथे बघायला मिळतात आणि काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्याबद्दल एक वक्तव्य केलेलं होतं, जे शिवसैनिकांना पटलेलं नव्हतं आणि त्याविरोधात वेगवेगळी आंदोलनं सुद्धा झाली होती। त्यामुळे संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलं होतं त्यावरच्या प्रतिक्रिया सुद्धा वेगवेगळ्या संदेशांच्या माध्यमातून, फ्लेक्सच्या माध्यमातून बघायला मिळतात। आणि बाळासाहेब ठाकरेंचे मोठमोठे फ्लेक्स आहेत, त्याच्या बाजूलाच आनंद दिघेंचे सुद्धा मोठमोठे फ्लेक्स आपल्याला इथे बघायला मिळतात आणि त्याच्या बाजूला एकनाथ शिंदे यांची प्रतिकृती उभी केलेली आहे। त्याच्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची, यांच्या शिवसेनेची खरी लिगसी कोणाची, हा एक संदेश देण्याचा प्रयत्न इथे प्रत्येक प्रतीकांमधून केलेला आहे। माझ्या मागे तुम्ही बघताय तर ते थोड्याच वेळात तिथे दसरा मेळाव्याला सुरुवात होणार आहे। भगवी थीम ही केंद्रस्थानी आहे। शिवसेना, धनुष्यबाण असे झेंडे जागोजागी लावलेले आहेत। बाळासाहेब ठाकरे यांचा आवाहन करतानाचा एक मोठा फोटो लावलेला आहे, त्याच्यावर आनंद दिघेंचा एक फोटो आहे आणि त्याच्या बाजूला महाराष्ट्राची एक प्रतिकृती आहे आणि त्यामध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा असं लिहिलं आणि मध्ये भगवा फडकतोय आणि त्याच्या बाजूला एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे आणि स्टेजवर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती आहे आणि त्याच्या बाजूला बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे आहेत। त्यामुळे शिवसेनेची खरी लिगसी कोणाची, खरी शिवसेना कोणाची, याच्यावरून अजूनही आरोप प्रत्यारोप होत आहेत। विधानसभेपुरता याचा निकाल जरी लागलेला असला तरी जनतेच्या मनात खरी शिवसेना कोणती यावरून आरोप प्रत्यारोप हे आपण कायम बघतो। काल सुद्धा अशाच पद्धतीचे आरोप ठाकरे गट आणि शिवसेनेमध्ये झालेले होते आणि आज सुद्धा सकाळी संजय राऊत यांची पत्रकार परिषद आपण बघितली तर त्यांनी गद्दारांचा मेळावा म्हणून शिंदेंच्या दसरा मेळाव्याला हिणवलेलं होतं। त्याच्यावरून सुद्धा काल टीकाही करण्यात आलेली होती। गुजरातमध्ये एकनाथ शिंदे यांनी मेळावा घ्यायला हवा असं ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सांगितलं गेलेलं होतं आणि त्याला उत्तर देखील देण्यात आलेलं होतं। पण आता एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याला संध्याकाळी 6 वाजता सुरुवात होणार आहे। एकनाथ शिंदे नेमकं काय बोलतात हे बघावं लागणार आहे, कारण उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती। दुसरे उपमुख्यमंत्री राज्यातल्या पूरस्थितीत दिसत नाही असा आरोप त्यांनी केला होता। नक्कीच सौरभ, त्यामुळे आपण पाहतोय की शिंदेंच्या मेळाव्याची सध्या जोरदार तयारी सध्या सुरू झालेली आहे। आसन व्यवस्था कितीची करण्यात आलेली आहे, कारण जर येणारी गर्दी आपण बघितली तर नेस्को गोरेगावचं जे सेंटर आहे तिथे बसण्यासाठीची क्षमता ही फार थोडी आहे। जर शिवसैनिकांचा ओघ वाढला तर या आलेल्या शिवसैनिकांना बसण्याची दुसरी व्यवस्था कुठे करण्यात आलेली आहे आणि तिथे सध्याची कशी व्यवस्था केली गेलेली आहे? सिद्धेश, इथे जवळपास 15 ते 20 हजार शिवसैनिक बसतील एवढी व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आलेली आहे। खुर्च्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचबरोबर हा नेस्को सेंटरचा जो हॉल आहे, या हॉलच्या बाहेर सुद्धा काही प्रोजेक्टर लावण्यात आलेले आहेत आणि काही ठिकाणी LED स्क्रीन सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत। अर्थात अजून शिवसैनिक थोड्या थोड्या घोळक्यांनी यायला सुरुवात झालेली आहे। अजून मोठ्या संख्येने शिवसैनिक आलेले नाही आहेत, त्यांची प्रतीक्षा केली जाते आणि ते आता जत्त्यांनी दाखल सुद्धा होत आहेत। थोड्याच वेळात हे नेस्को सेंटर शिवसैनिकांनी भरून जाईल अशी अपेक्षा इथल्या नेत्यांनी व्यक्त केलेली आहे। नियोजन सुद्धा त्याच पद्धतीचं आहे। पण नेस्को सेंटर जर अपुरं पडलंच तर नेस्को सेंटरचा जो हॉल आहे जिथे हा दसरा मेळावा होतोय त्याच्या बाहेर काही LED स्क्रीन सुद्धा लावण्यात आलेले आहे आणि तिथे सुद्धा खुर्च्यांची आणि शिवसैनिकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। शिवसैनिक एका पाठोपाठ एक यायला सुरुवात झाली आहे। काही मुस्लिम शिवसैनिक, मुस्लिम महिला शिवसैनिक सुद्धा दाखल झालेले आहेत जिथे आता मेळावा होतोय। त्यामुळे आता एकनाथ शिंदे
या मेळाव्याच्या माध्यमातून काय टीका करतात, कोणते मुद्दे मांडतात हे सुद्धा बघावं लागेल. कारण एक तर राज्यात आता पूर परिस्थिती आहे, त्यावरून सरकारवर विरोधकांनी प्रचंड टीका सुद्धा केलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसत नाही असा थेट आरोप उद्धव ठाकरेंनी सुद्धा केलेला आहे आणि त्याचबरोबर मुंबई महापालिका निवडणूक सुद्धा येऊ घातलेली आहे. असे बरेच कंगोरे या दसऱ्या मेळाव्याला आहेत. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांचे पडसाद प्रतिक्रिया आजच्या दसऱ्या मेळाव्यात आपल्याला बघायला मिळू शकते एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेतून. सिद्धेश, नक्कीच. पण सौरभ, जर आपण बघितलं असेल, जसं तू आता म्हणालास की राज्यामध्ये सध्या पूर परिस्थिती ओढावलेली आहे, अशामध्ये पूर परिस्थितीचा जो मुद्दा आहे तो आहेच आहे, परंतु आता आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सध्या एक मोठा जो मुद्दा आहे तो म्हणजे असा आहे की जर ठाकरे बंधू जर एकत्रित आले तर याचा कसा इम्पॅक्ट पडू शकतो शिंदेच्या शिवसेनेवरती, आणि जर असं असेल तर मग या मुद्द्या संदर्भामध्ये शिंदे काय बोलू इच्छितात आजच्या दसरा मेळाव्यातून? ठीक आहे. सिद्धेश, यापूर्वी जर आपण बघितलं तर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात कायम सलोख्याचे संबंध राहिलेले आहेत. यापूर्वी सुद्धा राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री असताना सुद्धा आणि उपमुख्यमंत्री पदावर असताना सुद्धा एकनाथ शिंदे बऱ्याचदा राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांना भेटायला गेले होते आणि यावेळी टीका केली होती ती म्हणजे संजय राऊत यांनी दादरमध्ये नवा कॅफे उघडलाय असं त्यांचं एक वाक्य होतं या सगळ्या मुद्द्यांवर टीका करण्यासाठी. त्याच्यामुळे राज ठाकरे यांनी जरी मराठीच्या मुद्द्यावरून सरकारवर थेट टीका केलेली असली तरी राज ठाकरे यांना थेट शिंगावर घेण्याचं शिवसैनिक आणि शिंदे गट वारंवार टाळतोय. अजूनही या युतीबाबत जे की ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊ शकतात, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होऊ शकते आणि मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये या युतीविरोधात आपल्याला लढावं लागू शकतं. सौरभ, आपला प्रतिनिधी शुभम उमाळे सुद्धा आपल्यासोबत इथे जोडलेला गेला आहे. सौरभ, माझा आवाज येतो तुझ्यापर्यंत? हो सिद्धेश, येतोय, बोल. आपला प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत जोडला गेलेला आहे, तो सुद्धा आपल्याला दसरा मेळाव्याचे अपडेट्स पोहोचवतोय, त्याच्याकडे जाशील थेट. शुभम, आता नेमके शिवसैनिक यायला सुरुवात झाली आहे का? कोणकोणते नेते तुला आता तिथे दिसत आहेत? नक्कीच सौरभ आणि सिद्धेश, सध्या 4 वाजलेले आहेत आणि शिवसैनिक जे आहेत मुंबई आणि लगतच्या जिल्ह्यांमधले ते सध्या या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे. अर्थातच मी सिक्युरिटी गेटवर उभा आहे. मुख्य प्रवेशद्वार आहे शिवसैनिकांचं येण्यासाठीचं. अद्याप या ठिकाणी कोणते नेते किंवा उपनेते शिवसेनेचे पोहोचलेले नाही आहेत. सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी दिसून येत आहेत येताना, आणि मोठा पोलिसांचा फौजफाटा हा देखील तैनात करण्यात आलेला आहे. अर्थातच नेस्को सेंटर गोरेगाव या ठिकाणी हा मेळावा संपन्न होत आहे आणि त्यामुळे पोलीस जे आहेत या ठिकाणी तैनात आहेत. चौकशी चांगली चेकिंग जी आहे ती देखील या ठिकाणी होताना दिसून येत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील ते देखील या ठिकाणी दिसून येत आहेत. अर्थातच सिद्धेश, समजा बघितलं या ठिकाणी तर मग शिवसैनिक हे बसेसमधनं येत आहेत. मुंबईमधनं सगळ्या शिवसैनिकांना या ठिकाणी येण्याचं आवाहन जे आहे ते करण्यात आलं होतं. बघू शकतो नेस्को सेंटरच्या समोर कशा पद्धतीने हा रस्ता आपल्याला या ठिकाणी आता दिसून येत आहे. बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. अर्थातच या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे असे काही पोस्टर्स जे आहेत ते देखील आपल्याला ठिकाणी दिसून येत आहेत. जे या ठिकाणी येणारे शिवसैनिक आहेत त्यांना हे देण्यात येणार आहे आणि ते परिधान करून जे आहेत त्या ठिकाणावरून जात आहेत. मोठ्या संख्येने महिला, पुरुष, युवा जे आहेत ते या ठिकाणी येणार आहेत आणि अर्थातच एकनाथ शिंदे काय बोलणार, एकनाथ शिंदे काय मार्गदर्शन करणार हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. कारण की येणारा काळ हा निवडणुकींचा आहे. निवडणुकींच्या अनुषंगाने नेमकं एकनाथ शिंदे काय बोलतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. खरं तर 2 मेळावे शिवसेनेचे या ठिकाणी संपन्न होत आहेत. एक नेस्को सेंटर गोरेगावला एकनाथ शिंदे यांचा, तर दुसरा दादर शिवाजी पार्क या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा. सर्वप्रथम उद्धव ठाकरे यांचं भाषण होईल असं देखील सांगण्यात येत आहे आणि त्याच्यानंतरच या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचं भाषण होणार आहे आणि त्यासाठी आता शिवसैनिक या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे. बघू शकतो नेस्को सेंटरचं मुख्य प्रवेशद्वार आहे हे. या ठिकाणी पोलीस आहेत, वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित दिसत आहेत आणि अर्थातच या ठिकाणी प्रवेशद्वार जे आहे या ठिकाणी मोठा एक बॅनर देखील लावण्यात आलेला आहे, शिवसेनेचा दसरा मेळावा, आणि अर्थातच याचे टीजर वगैरे प्रदर्शित करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता शिवसैनिक जे आहेत त्या ठिकाणी येताना दिसून येत आहेत. अर्थातच मोठी गर्दी जी आहे ती देखील या ठिकाणी दिसून येत आहे. तर काही शिवसैनिक आहेत त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूया. दादा, तुम्ही कुठून आलेले आहात आणि नेमकं एकनाथ शिंदे काय बोलतील, काय वाटतंय आपल्याला? आम्ही इथलेच आहोत, मुंबईतले, विलेपार्ल्याचे. शिंदेसाहेब जे विचार देतील ते विचार घेऊन जाऊ आणि आम्ही आमच्या कामाला जोरदार सुरुवात केलेलीच आहे. पण आज
शिंदेसाहेब शिवसैनिकांमध्ये त्यांच्या विचाराची ऊर्जा भरणार आहे आणि ती ऊर्जा घेऊन आम्ही जाणार आहोत. अर्थातच येणारा काळ हा निवडणुकीचा आहे, निवडणूक ही महत्त्वाची आहे, महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्या अनुषंगाने हा दसरा मेळावा किती महत्त्वाचा असू शकतो आपल्या सर्वांसाठी, कारण की महायुती म्हणून सध्या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, एकनाथ शिंदे स्वतः उपमुख्यमंत्री आहेत. तर नेमकं आता महापौर हा नेमका कोणाचा असणार आहे, कारण की याच्यावरनं वाद प्रचंड सुरू आहेत राजकीय वर्तुळात. महापौर हा शिवसेनेचाच असणार, तसं एकनाथजी शिंदेसाहेबांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि त्या पद्धतीने आमची व्यूहरचना सुरू आहे, काम सुरू आहे आणि शिवसेनेचा धनुष्यबाणाचा महापौर मुंबई महानगरपालिकेवरती असणार. अर्थातच या ठिकाणी सिद्धेश बघू शकतो, शिवसैनिकांना असं वाटतंय की महापौर हा शिवसेनेचा असणार आहे अशा पद्धतीने सांगण्यात येत आहे. पण मात्र नेते बोलताना दिसून येतात की महायुतीचा महापौर असणार आहे, महायुतीचा भगवा झेंडा जो आहे तो महानगरपालिकेवर फडकणार आहेत. अशाच अनेक गोष्टी आहेत ज्याचं योग्य मार्गदर्शन आज एकनाथ शिंदे सर्व शिवसैनिकांना या ठिकाणी करताना दिसून येतील. सिद्धेश. शुभम, राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून सध्या आता शिवसैनिक इथे येत आहेत, प्रामुख्याने मुंबई आणि परिसरातले सुद्धा येत आहेत. ज्या पूरग्रस्त भागातून काही शिवसैनिक इथे आले आहेत का? अर्थातच काही वेळ आधी या ठिकाणी मला छत्रपती संभाजीनगरमधनं या ठिकाणी शिवसैनिक आलेले दिसून आले होते आणि अर्थातच ते सध्या आतमध्ये गेलेले आहेत. जी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे, 25,000पेक्षा अधिक शिवसैनिक या ठिकाणी बसतील अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. सोबतच इतकंच नव्हे तर हा हॉल आहे नेस्को सेंटरचा, पण नेस्को सेंटरच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी LED वॉल्स हे लावण्यात आलेले आहेत असं देखील समजत आहे, कारण की ज्या शिवसैनिकांना आतमध्ये बसायला जागा कमी पडेल त्यांच्यासाठी या ठिकाणी सुमारे 5,500 खुर्च्या ज्या आहेत त्या नेस्को सेंटरच्या बाहेर LED स्क्रीन्स लावण्यात आलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी ते बसून एकनाथ शिंदे काय मार्गदर्शन करतात हे बघणार आहेत. अर्थातच हा एक दुसरा प्रवेश द्वार दिसून येत आहे या ठिकाणी आपल्याला आणि याचं पूर्ण आयोजन जे आहे ते चोखपणे करण्यात आलेलं आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील दिसून येत आहे. श्रीकांत शिंदे आहेत ते काय बोलणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सोबतच मागच्या वेळेस रामदासभाई कदम यांची तब्येत ठीक नसल्या कारणाने ते आले नव्हते, पण यावेळेस ते येतात का आणि त्यांचं देखील भाषण होतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मोठे मोठे मान्यवर जे आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतले ते या ठिकाणी आलेले दिसून येतील. अर्थातच महायुतीने निवडणुका जिंकलेल्या आहेत, पण आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्या अनुषंगाने हा मेळावा दोन्ही पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आणि त्याचसाठी आता शिवसैनिक जे आहेत त्या ठिकाणी येताना दिसून येत आहेत. अर्थातच बघू शकतो शिवसैनिक आता या ठिकाणी येत आहेत. कुठेतरी 4:30 आता होत आलेले आहेत, अवघे काही तास राहिलेले आहेत मेळावा सुरू होण्यासाठी, भाषणं सुरू होण्यासाठी आणि एक ऐतिहासिक असा हा दिवस आहे प्रत्येक शिवसैनिकासाठी. आणखी अर्थातच ही एक जुनी परंपरा आहे, ज्या परंपरेला एक महत्त्व जे आहे ते वेगळंच दिसून येतं, कारण की बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना मेळावा हा दादर शिवाजी पार्क या ठिकाणी होत होता. त्यानंतर मात्र जेव्हा शिवसेनेमध्ये फूट पडली त्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी एक वेगळा आपला गट जो आहे तो स्थापन केला होता या ठिकाणी आणि अर्थातच त्यांच्याकडे शिवसेनेचं जे धनुष्यबाण चिन्ह आहे ते देखील त्यांच्याकडे आलेलं आहे निवडणूक आयोगाकडनं. तर अशा अनुषंगाने खरी शिवसेना हीच आहे आणि शिवसैनिक देखील बोलत असतात की निवडणुकीमध्ये जनतेनेच उत्तर दिलेलं आहे की नेमकं शिवसेना ही कोणाची आहे आणि जनतेने हा जो कौल आहे हा एकनाथ शिंदेंना आणि महायुतीला दिला होता आणि त्याचनुसार राज्यामधली जी निवडणूक झालेली आहे त्या निवडणुकीनंतर हा पहिल्यांदाच मेळावा जो आहे तो होताना दिसून येत आहे, कारण की मागच्या मेळाव्याच्या वेळेस निवडणुका समोर होत्यात आणि आता हा जो मेळावा होतोय हा निवडणुकीच्या नंतर होताना दिसून येत आहे, ज्यामध्ये एकनाथ शिंदे हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. सिद्धेश. बरोबर. सिद्धेश, आता आपण नेस्को सेंटरमध्ये आहेत. तुम्ही बघितलं की स्टेज कशा पद्धतीनं सजलंय, प्रतीक्षा केली जाते ते म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या आगमनाची, पण त्याचबरोबर 2 मेळाव्यांमधला हा सामना आहे. त्यातला एक म्हणजे नेस्को सेंटरमधला शिंदेचा मेळावा आणि दुसरा म्हणजे शिवाजी पार्क मधला उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा. तर शिवाजी पार्क मध्ये आता नेमकी काय स्थिती आहे, तिथे शिवसैनिक ठाकरे गटाचे कार्यकर्ते यायला सुरुवात झालेली आहे का ते जाणून घेण्यासाठी आपण थेट जाऊयात शिवाजी पार्कवर. तिथून आपली प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत आहे. ज्योत्स्ना, आता काय चित्र दिसतंय शिवाजी पार्कवर? नक्कीच आपण बघतोय की माझ्या मागे जे आहे ते
ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याचा आपल्याला स्टेज या ठिकाणी पाहायला मिळतो आणि विचार ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राच्या अशा आशयाखाली बॅनर जे आहेत ते इथे उभं करण्यात आलेलं आहे. आपण बघतोय की ज्याच्यावरती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर मीनाताई ठाकरे यांचा एका बाजूला फोटो आहे, तर दुसऱ्या बाजूला जे आहे ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो आहे आणि स्टेजवरती जे आहे ते मान्यवरांच्या खुर्च्या ठेवण्यात आलेल्या आहे. साधारण या शिवसेनेच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याची जी वेळ आहे ती 5 पासून आहे. मात्र आपण बघतोय की शिवाजी पार्क मैदानात जो दरवर्षी मेळावा होतो तो अगदी म्हणजे खुल्या एरियामध्ये होतो, म्हणजे अगदी कोणतं छत वगैरे जे आहे ते असं उभं केलेलं नसतं आणि जवळपास 20,000पेक्षा जास्त खुर्च्या ज्या आहेत त्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे. आणि शिवसैनिक जे आहे ते आपल्याला माहिती आहे की दसऱ्या मेळाव्याच्या आदल्या दिवसापासूनच जे आहे ते दादर शिवाजी पार्कला त्यांची यायला सुरुवात होते. जेव्हापासून जे आहे ते शिवसेनेचे 2 भाग झाले तेव्हापासून 2 भागामध्ये हे शिवसैनिक जे आहेत जे विचारांची शिवसेना आमच्याकडे असे म्हणणारे अनेक शिवसैनिक जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याला जातात, तर दुसरीकडे ठाकरेंच्या विचारांना मानणारे किंवा ठाकरेंचाच वारसा मानणारे जे काही शिवसैनिक आहेत ते मात्र शिवाजी पार्क मैदानामध्ये येतात. आणि दरवर्षी एक स्पर्धा म्हणजे जेव्हापासून 2 शिवसेनेचे भाग झाले तेव्हापासून दोन्ही शिवसेनेमध्ये एक आपल्याला स्पर्धा पाहायला मिळाली की कोणाची संख्या अधिक, कोण कोणाला काय बोलतंय. आपण जर ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याचं सांगायचं झालं तर 5 वाजल्याची वेळ आहे, मात्र वरुण राजा जो आहे तो अद्यापही शांत नाहीये. सातत्याने पाऊस जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे आणि संपूर्ण शिवाजी पार्क मैदान जो आहे ते चिखलमय झालेलं आहे. अजून पण आपल्याला दिसतंय की ढग जे आहेत ते दाटून आलेले आहेत, त्यामुळे पावसाचा जोर जो आहे किंवा रिमझिम पावसाची बरसात जी आहे ती तशीच राहणार आहे. जर ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणायला गेलं, त्यांचा पार्श्वभूमी त्यांचा इतिहास सांगायला गेलं तर जवळपास 58 वर्षाची ही परंपरा असलेली शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याची आहे. आणि आतापर्यंत 2006 साली जे आहे ते अतिवृष्टीमुळे पावसामुळे पहिल्यांदा जो आहे तो शिवसेनेचा दसरा मेळावा जो आहे तो रद्द करण्यात आलेला होता. आणि त्यानंतर साल 2009ला जे आहे ते निवडणुकीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जे आहे ते दसरा मेळावा जो आहे तो पुढे ढकलण्यात आलेला होता. आणि त्यानंतर 2020 आणि 21ला कोरोनामुळे जो आहे तो दादर शिवाजी पार्कच्या जवळच असलेलं जे सावरकरांचं स्मारक आहे त्या हॉलमध्ये जो आहे तो दसरा मेळावा घेण्यात आलेला होता. म्हणजे एकूणच आतापर्यंत शिवसेनेची जर दसरा मेळाव्याची परंपरा सांगायचं झालं तर 2006 साली बंद म्हणजे पावसामुळे जो आहे तो बंद केला होता आणि 2009 मध्ये जे आहे ते आचारसंहितेमुळे निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जो आहे तो पुढे ढकलण्यात आला होता. 2021ला कोरोना होता त्यामुळे आणि त्यानंतर शिवसेनेचे 2 भाग झाल्यानंतर जे आहे ते यंदाचं 4थं वर्ष जे आहे ते 2 भागामध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा होतोय. या ठिकाणी उद्धव ठाकरे जे आहेत ते त्यांच्या शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करणार आहेत, काय आदेश देणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष राहील. आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरे सुद्धा या दसऱ्या मेळाव्यामध्ये बोलतील का याकडे सुद्धा लक्ष राहील. खास करून राज्यामध्ये ओला दुष्काळ अजून राज्य सरकारने जाहीर केलेलं नाहीये. अनेक नेते जे मंडळी आहेत खास करून ठाकरे जे आहेत त्यांनी सुद्धा जे आहे ते पूरग्रस्त भागाची जी आहे ती पाहणी केली होती, दौरे केले होते. त्यावरून राजकीय टीकास्त्र जे आहे ते दोन्ही म्हणजे महायुती महाविकास आघाडी यांनी एकमेकांवर केलं होतं. मात्र शेतकरी बांधव जे आहेत जे पूरग्रस्त शेतकरी बांधव जे पूरग्रस्त भागात राहणारे शिवसैनिक जे आहेत त्यांनी मात्र या शिवसेना मेळाव्याला येण्याची गरज नाहीये असं सुद्धा ठाकरेंनी या आधीच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं. इतकंच नव्हे तर ठाकरेंचे जे आमदार आहेत जे पूरग्रस्त भागातले आहेत खास करून धाराशिव मराठवाड्यातले जे आमदार आहेत त्यांनी सुद्धा जे आहे ते या दसरा मेळाव्याला येऊ नका असं सुद्धा आव्हान जे आहे ते ठाकरेंनी सांगितलं होतं. मेळाव्याला जरी नाही आला तरी पूरग्रस्त भागातले जे शेतकरी आहेत त्यांना मात्र मदत करा असं आव्हान ठाकरेंनी केलं होतं. मात्र आपण बघतो की या ठिकाणी शिवसैनिक जे आहे ते यायला सुरुवात झालेली आहे आणि पोलिसांची चोख बंदोबस्त व्यवस्था जी आहे सुरक्षा व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जे VIP गेट आपण बघतो की त्या बाजूने स्टेजच्या अगदी बाजूला जे आहेत VIP गेटने जे आहे ते ठाकरे आणि शिवसेनेचे जे अन्य पदाधिकारी अन्य जे नेते आहेत ते या दसऱ्या मेळाव्याला येतील. आणि त्याचबरोबर दुसरीकडे आपण बघतोय की या ठिकाणी यंदाच्या वर्षी शिवसेनेच्या शिवाजी पार्क या ठिकाणी होणाऱ्या दसऱ्या मेळाव्याला किती शिवसैनिकांची गर्दी असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण आपण बघतोय की एकतर पाऊस जो आहे सध्या सुद्धा पाऊस जो आहे तो अगदीच बारीक नाही आहे. सध्या सुद्धा पाऊस जो आहे तो सतत सुरू आहे. संपूर्ण जो भाग आहे हा शिवाजी पार्क तो चिखलमय झालेला आहे. स्वतः संजय राऊत जे आहेत त्यांनी या ठिकाणाचा आढावा घेतला त्यावेळेस संपूर्ण चिखल झालेला आहे. अक्षरशः आम्हाला पण या ठिकाणी येताना चिखलातून यावं लागलं आणि या ठिकाणी कुठलीही
म्हणजे आसन व्यवस्था जरी केली असली, बसायला खुर्च्या जरी असल्या तरी डोक्यावर पाऊस असताना किती जण या खुर्चीवर बसू शकतील, किती जण तग धरून बसू शकतील याकडे सर्वांचं लक्ष असेल आणि किती लोक, किती शिवसैनिक या दसरा मेळाव्याला येतील याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल. आणि आपल्या आजच्या दसऱ्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतील, साधारण 7:30च्या नंतर जे आहे ते मुख्य नेत्यांचे, जे प्रमुख नेत्यांची भाषणं जे आहेत ती सुरुवात होतील. शेवट जो आहे या दसरा मेळाव्याचा तो जनरली उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने होतो. मात्र उद्धव ठाकरे यंदाच्या दसरा मेळाव्यामध्ये काय भाषण करतील, काय मार्गदर्शन करतील याकडे सर्वांचं लक्ष याकरता असणार आहे. कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे यंदाच्या वर्षी म्हणजे जानेवारी पुढच्या वर्षी अगदी सुरुवातीला जे आहे ते निवडणूक होणार आहे. आणि त्याचबरोबर आता जी राज्याची पूरग्रस्त परिस्थिती आहे त्याच्यावरती सुद्धा काही खडेबोल सुनावतील का सरकारला याकडे सर्वांचं लक्ष असेल. बरोबर आहे. आणि याच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भूमिका मांडली जाण्याची शक्यता आहे. ठाकरे नेमकं काय बोलतात आणि त्याचबरोबर इकडच्या सभेत मेळाव्यामध्ये शिंदे नेमकं काय बोलतात याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे. कार्यकर्ते आता दोन्ही ठिकाणी यायला सुरुवात झालेली आणि त्याचबरोबर याचं विश्लेषण सुद्धा होत राहील. कुठल्या दसरा मेळाव्याला जास्त प्रतिसाद मिळाला, कुठल्या दसरा मेळाव्यामध्ये कोणते नेते काय बोललेत, कोणी कोणावर टीका केली, हे थोड्याच वेळात आपल्याला बघायला मिळेल. अर्थात प्रतीक्षा आहे ती म्हणजे मेळावा सुरू होण्याची आणि दोन्ही मेळाव्यांमधले दोन्ही प्रमुख नेते बोलण्याची. सिद्धेश. नक्कीच सौरभ, त्यामुळे आता या दोन्ही दसरा मेळाव्यांकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. कोणाचा दसरा मेळावा सरस ठरतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद तू दिलेल्या आमच्यापर्यंत या अपडेट संदर्भामध्ये. लगेचच तुझ्याकडे पुन्हा येईन मी.